बापरे आता कधी ना घर में घुसशी का कमी कर भैया अरे येडा आमनी गोष्ट सोड काय त्या बायना नांदे लागेस साला तुला वोटवर बारे मूछ फुटेल नाही आणि काय त्या बायना नांदे लागेस वोटवर मूछ फुटेल नाही तुला दिखत नाही करायचे नाही डायरेक्ट दिखत नाही ना एक काम करा बोल ना चाल चालू काले बाकी द्या का ना खरं वाटलास का तू एक नवीन गेम नाही गेले नवीन गेम ते केले का तुमना कोणता केले का फ्री फायर बाई नमस्कार नमस्कार बाई आपण कोण तमाशाने तमाशाचं नाव काय मास्टर क्रांती सोनवणे जळगावकरांचा लोकनाट्य तमाशा मंडळ वा मास्टर क्रांती सोनवणे जळगावकरांचा लोकनाट्य तमाशा मंडळ अरे वा इसको ढूंढते गली गली मेरी मौसी रास्ते में मिली चला मावशी नाही तमाशावाली रस्ते मिली बाई आपण तमाशावाले आहात बाई आम्ही या ठिकाणी आलो तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन जायचा आहे बरोबर का नाही परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे बाई आम्ही तमाशा ठेवायला आलो तर आमच्या सोबत आमचे फॉरेनचे मित्र सुद्धा आलेले खरं काय हो बाई त्यांचं असं म्हणणं आहे की तमाशा ही जिवंत कला आहे आणि ती वेगवेगळ्या देशात प्रख्यात व्हायला पाहिजे मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला अरबला प्रख्यात केलं आता या वर्षी तुम्हाला अमेरिकेला घेऊन जायचं परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे एक बाई ते मला केव्हाचे म्हणतायत भाऊ मला दोन गोष्ट बाईशी बोलायचे आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर या भाऊचं धर भाऊन धर नाही तो म्हणाला की आय हॅव टू स्पीक विथ हर म्हणजे मला तिच्या सोबत बोलायचं आहे या भाऊचं धर नाही बाई दोन शब्द त्यांच्याशी बोलून घ्या त्यांच्या बी मनाची समाधानी होऊन जाईल चालेल ओके ओके मिस्टर ऋषी हर नेम इज रोही यू कॅन स्पीक विथ हर ओके हॅलो हॅलो यू नो हॅलो ओ नो हॅलो मिस नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही इथे आलात तर आमच्या छठीमध्ये एक आनंद लहर उठली आहे ते काय बोलले काय बोलणार तुम्ही इथं आला हा माझ्या चट्टीमध्ये असं मोठा उठला आहे तसं नाही तो काय बोलला फॉरेन मध्ये बोलतोय इंग्लिश मध्ये बोलतोय तो इंग्लिशची भाषा आणि आपली भाषा फरक पडते कशी फरक पडते आपण तोंड मोठं करून बोलतो ते सायलेंट बोलतात हॅलो हो परत त्यांचं सायलेंट आपण जर म्हणतो झ ते काय म्हणतात झ आपण म्हणतो क आपण म्हणतो व आणि आपण म्हणतो आ मग त्याच्यामुळे तो मराठीमध्ये बोलतोय त्याच्यामुळे त्याच्या भाषेत थोडाफार फरक राहील समजून घ्या भैया मॅडम बोला तुम्ही इथे आलात आमच्या चट्टीमध्ये खूप मोठा आनंद झाला आहे तुम्ही इथं आला माझ्या चट्टीमध्ये लय मोठं झाला आहे अरे शेती नाही तो काय बोलतोय मॅडम तुम्हाला पाहून माझ्या शेतीतली छातीत आनंद यस यस मॅडम तुम्ही इथे आलात तुम्ही थकले असणार खूप थकले नाही मॅडम मी तुमच्यासाठी एक स्पायसी डिश तयार केली आहे स्पेशल आता कडे डिश तयार केली हो कशाची हो कांदा आणि सोट्याची जांग्याची भाजी करली म्हणे तो काय बोलतोय अरे मॅडम तुम्ही इथे आलात तुमच्यासाठी मी स्पेशल वांग्या बटाट्याची भाजी केली असं म्हणणं त्याचं नाही ना ते डायरेक्ट जांगे बोलले ना कोणत्या कलरचे जांगे आहे वांगे वांगे हा तेच ना कोणत्या कलरचे जांगे वांगे वांगे मॅडम तुम्हाला भूक लागली असणार मग चला आपण सगळ्याला जाऊ हो दादा तुम्ही खाशील ना मी आमले बी खावायचे नाही भाऊ
मॅडम तुम्हाला भूक लागली असेल तर चला आपण झवायला जाऊ. अरे साला मी पहिलेच काय बोलू तेच ती भाषा ना आपली भाषा सारखी राहत परंतु ऐकायला थोडं विद्रू काढस तेच ना जर सायलेंट राहस तो काय बोलला मॅडम तुम्हाला भूक लागली असणार चला आपण जेवायला जाऊ. हा ना त्याच बोलले ना आम्ही बी जाऊ. जेवायला जाऊ जेवायला हा त्या. हा चला आपण जेवायला जाऊ. जेवायला का मॅडम बोला. आम्ही इतके लांबून आलो आहे हो. खूप दुरून आलो आहे हो. अमेरिका अमेरिका. अमेरिका मॅडम एवढ्या लांबून आम्ही फक्त तुमची तिला बघायला आलो आहे. एवढ्या दुरून फक्त तिला बघायला आलो आहे. आमच्याकडे काळी आहे तुमच्याकडे तर गोऱ्या गोऱ्या राहतात. अरे साला पहिले त्यानं पुरं बोलणं ऐकले मिस ऋषी प्लीज पॉर्डन ओके हा मॅडम हा आम्ही एवढ्या लांबून तुमची तिला बघायला आलो आहे. अरे तिला नाही तो काय म्हणा मॅडम आम्ही त्याला मग तुमची कला बघायला आलेलो आहोत. कला का कला म्हणलं का तिला बघायला तुमच्याकडे तर गोऱ्या राहतात. मॅडम तुम्ही येणार का माझ्या सोबत? होय ना. मी